नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर, आपण संत तुकाराम महाराजांपासून सुरुवात करूया. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलंय, जेथे कीर्तन करावे तेथे ना अन्न सेवावे. तुका म्हणे द्रव्य घेती देती ते नरका जाते. काय वाटतंय सर? ठीक आहे, तुकाराम महाराजांनी त्याची पथ्य सांगितले असेल तरी काळाच्या ओघात काही पथ्य बदलू शकतात. त्याच्याबद्दल हे नाही की जेवण करूच नाही असं तर काही म्हणता यायचं नाही. परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात, ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो, त्यांनी राजकारणावर जाऊ नये, स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये. हे तर साहजिकपणे आहे. हे सगळं. आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे मूलभूत तत्व आहे त्याला ठेस पोहोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकडून नसावं. कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे, वारकरी संप्रदायाच्या, असं मानणारा मी आहे. आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे. दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसते. ज्या राज्यघटनेचा आपण उल्लेख करताय, संग्राम बापू भंडारी जे महाराज आहेत ते म्हणतात की त्याच राज्यघटनेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या संविधानाने मला माझ्या कीर्तनात काय बोलावं आणि काय बोलू नये याचं मला स्वातंत्र्य आहे. तुम्ही म्हणजे बाळासाहेब थोरातांनी मला ते सांगू नये. हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी, प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्मरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते, राज्यकर्त्यांनी सुद्धा. त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा महाराजांना तर नक्कीच नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते. त्यामुळं आम्ही तर एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये, राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य, निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये. महाराजांनी राजकीय वक्तव्य नाही, आता खरं त्या दिवशी घडलं काय, त्या घोलेवाडीला कुणी त्यांचं हे थांबवलं नाही. परंतु त्यांनी मूळ विषय सोडून, मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले, स्थानिक राजकारणावर बोलायला लागले, राज्यघटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला. एवढंच तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी. हे तथाकथित महाराज आहे, खरे वारकरी संप्रदायाच्या महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसलेत आता नवीन राजकारण करण्यासाठी, त्यातला तो प्रकार आहे. आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, कोणत्या गाडीची त्यांची फोडतोड झालेली नाही. हे तुम्हा सगळ्यांना सुद्धा, पत्रकार मंडळी तिथं होती तेव्हा सगळ्यांना माहिती आहे. परंतु खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत. आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील, हे खरे म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून. आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल, नथुराम गोडसे प्रमाणे तुमचं म्हणजे मला महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू, खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी. जर कुणी तत्वाकरता, विचाराकरता म्हणून आम्ही जगत असताना कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढं आला एखादा, तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. मी महात्मा गांधी नाही, पण त्या वैचारिक आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे.
महाराजांनी राजकीय वक्तव्य केलं म्हणून विरोध झाला असं आपण म्हणालात, मात्र त्या ठिकाणी नेमकी मारहाण झाल्याचा देखील आरोप होतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा देखील आरोप होतो. याकडे कसं? नाही, आरोप म्हणजे खोटे कलम लावणं, अटक होती म्हणजे नॉन बेलेबल कलम लावणं, याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं. वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही. एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे, एवढं झालं. आता त्याच्यावर ते बाकी बघ त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली. त्या मुलाला सायको आहे हा किंवा असे पद्धतीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली. याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही. आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही, लोक उठून गेली. तर याच्यामध्ये त्यांच्यावर हल्ला कुठं झाला, त्यांच्यावर कोणत्या गाडीची फोडतोड झाली, कोणती सोन्याच्या साखळ्या कोणाच्या, असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पद्धतीने छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. पोलिसांचा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये वेगळं चित्र दाखवतोय, म्हणजे यातून पोलीस खोटं बोलतात. पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत. खरं ही स्वतंत्र यंत्रणा असते तिनं निपक्ष राहिलं पाहिजे. दुर्दैवानं ती यंत्रणा कोणाच तरी फोनमुळं दबावामुळं ती वागते आणि हे दबाव एवढ्या करताच आहे की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे. आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे. काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलंय. तुषार भोसले यांचं आंदोलन झालं त्यात त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांनी वरिष्ठ पातळीवर आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीनं जे काही हिंदुत्वाचा प्रचार होतोय तो रोखण्याचं काम आता सर्वांनी करावं. हे वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी भागवत धर्म आम्ही त्यातलेच आहोत. आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिलो आहेत. आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्ते होता त्यामध्ये आम्ही असतो. तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगागिरी महाराजांचा असतो ते 5-7 वेळा आम्हीच इथे केलेले आहे. वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही, पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत. आम्ही पक्के हिंदू आहोत, आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत, आम्ही भागवत धर्म मानणारे आहेत. फक्त त्यांच्या दृष्टीने असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आणि मानव धर्म मानतो. कुणी चुकला तर शिक्षा झाली पाहिजे असं मानणारे आहोत, पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे. हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्तेकरता चाललेला त्यांचा खेळ आहे. आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावांना पुढे जावं याकरता प्रयत्न करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हा हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो. एक पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले. बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे. आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातं. हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता. त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपास नाही. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे. त्याची सुरुवात आपल्यापासून संगमेरपासून केली असं दिसतंय. संग्राम बापूंचा जो व्हिडिओ आलेला आहे त्यात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रभर कुठेही कीर्तनकार प्रवचनकार यांच्यावर हल्ले झाले तर बाळासाहेब थोरातांना गुन्हेगार करा. त्यांनी काय म्हणावं त्यांचा मुद्दा आहे. जो माणूस नथुराम गोडसे नाव घेऊन बोलतो तो माणूस वारकरी होऊ शकतो का? गुलेवाडीच्या कीर्तनापासून तर नथुरामांच्या वक्तव्यापर्यंत जी काही प्रक्रिया घडलेली आणि आज आपल्या तालुक्यामध्ये जे कीर्तनकार आहेत त्या संप्रदायाची बैठक झाली तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? आता जे काही कीर्तन नाही त्यांचं म्हणणं हेच आहे की याच्यात राजकारण नसावं हीच अपेक्षा त्यांची आहे. आणि जो वारकरी संप्रदायाचा जे कीर्तनकार आहेत आणि खरे वारकरी संप्रदाय खरे कीर्तनकार, ढुंगी कीर्तनकार नाही, बुरखा पांघरलेले कीर्तनकार नाही, खरे कीर्तनकार आहेत ते असंच म्हणतील की आम्हाला काही त्या वादात पडण्याचं काही कारण नसतं, असंच म्हणतील. राजकारणात पडण्याचं आम्हाला कारण नसतं. आमचा वारकरी जो विचार आहे संतांचा तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मानणार. गुन्हा दाखल झालाय कार्यकर्त्यांवर, यापुढची आता आपली भूमिका काय असणार आहे नेमकं? आपण गृहमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे याबाबत नाही, गृहमंत्र्यांपर्यंत हे तर आपोआप पोहोचतंयच तुमच्या माध्यमातून. आम्ही सांगावं असं काय, त्यांना जर बंधुभावाचं शांततेचं राज्य पाहिजे असेल
त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची, माननीय मुख्यमंत्र्यांची आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण काही कायदेशीर कारवाई करणार का किंवा गुन्हा नोंदवणार? नाही, कायदेशीर कारवाई कशा करता, आम्ही कशा करता याच्यामध्ये जाणार आहे? कायदेशीर कारवाई मला व्यक्तिगत गरज नाही, माझी तर तयारी आहे. असं बलिदान जर होणार असेल विचारा करता, तत्वज्ञाना करता, वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता, तर ते आनंदानं स्वीकारण्याची तयारी मला आहे. कालचा जो रस्ता रोको झाला किंवा जो काही मोर्चा झाला त्याच्यामध्ये राजकीय पातळी खालच्या स्तराला गेली. नाही, आता तुम्ही राजकीय पातळीची चर्चा काय, देशाचीच राजकीय पातळी खाली खराब झालेली आहे. आपले माजी उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून. आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त कुठं गायब झालेला आहे. काय वक्तव्य, कशा पद्धतीनं चालतं राजकारण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. राज्याची तर फारच खाली जावी आली. राज्याची तर अवस्था खरं म्हणजे पातळी हा शब्द सुद्धा संपला. आता तळ गाठलाय राजकीयाच्या. राज्याची जी आहे राजकीय हे, आमदार कशा पद्धतीनं वागतायत, गोळीबार काय करतायत, साध्या साध्या माणसाला शिवीगाळ काय करतायत, कशा पद्धतीनं बीड सारखे खून होत आहेत, कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतलं जातंय. त्या याच्या ज्या मराठा महासंघाचे गायकवाडांचं यांचं ज्या पद्धतीनं हे केलं गेलं, अपमानित करणं, हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याला अवमानित करणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. त्यामुळे पातळी संगमनेरची काय, सगळ्याच पातळी अडचणीत आली ही वस्तूच ही राजकीय. विरोधी पक्ष जे आहे ते निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याचा प्रयत्न करतात. कसं बघता तुम्ही? कारण त्या मत चोरीच्या प्रकरणावर तुम्ही जर त्या निवडणूक आयुक्तांचं सगळं ते प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली. मला तर आता असं थोडंसं वाटून गेलंय की निवडणूक आयोगानं तरी कशा करता त्यांनी सत्ताधारी म्हणून राहण्याची तर गरज नाही, परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःचा स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी, कारण सगळंच त्यांच्या हातात आहे. आणि राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते बोलतायत, त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे ते आपण जनतेकरता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही. त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही. तुम्ही नीट लक्षात घ्या. त्यांनी का 45 दिवसात का तुमचा सगळे व्हिज्युअल्स काढून टाकायचं ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही का डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही, का गठ्ठे दिले, फक्त उत्तर त्यांनी दिलेलंच नाही. अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीचं त्यांचं भाष्य होतं ते एखाद्या राजकीय पुढऱ्यासारखं होतं. राजकीय, आणि ते माझा ड्राफ्ट तयार करून कुठून तरी आला होता, त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं. निवडणूक आयोगाने राहुल गांधीला 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. त्याला काय अर्थ नाही, त्या अल्टिमेटमला अर्थ नाही. ते राजकीय टाईपचं जे लिखाण कुठून तरी आलं ते त्यांनी वाचून दाखवलं. पुढं कोणाच तरी कोणतरी निर्देशाप्रमाणे ते चालतायत. ते स्वतंत्र पद्धतीनं स्वायत्त म्हणून जे वागलं पाहिजे तसं वागणं दिसत नाही. आम्हाला सगळ्यांना शेषनची आठवण येते आजही, या कारणानं की स्वायत्तता काय असते आणि कशा पद्धतीने निवडणूक राबवली जावी याचं आदर्श उदाहरण इतिहासामधलं ते राहणार आहे. रोहित पवारांनी संजय शिरसाटांवर 5,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. संजय शिरसाटांनी 15 एकर जमीन एका कुटुंबाला दिल्याचा देखील आरोप होतोय. नेमकं मंत्र्यांचे जे आहे ते घोटाळे आता बाहेर येण्यास सुरुवात झाली. नाही, अनेक घोटाळे. त्यामुळं कोणकोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं हा प्रश्न आहे. अनेक अडचणी आहे. त्यामुळं लोकांची सगळी दिशाच बदलून टाकण्याकरता प्रयत्न ते करतात. विचाराची दिशा बदलवण्याचं टेक्निक त्यांनी वापरून ते महत्वाच्या विषयाला बाजूला करतायत हे आहे. रोहित पवारांनी, ते आमदार आहेत, त्यांनी जर काही आरोप केला असेल तर चौकशी केली पाहिजे शासनानं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येणार असतील तर महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये काँग्रेस सोबत राहणार का त्यांच्या, किंवा ती आघाडीत असणार का? नाही, आम्ही अजून त्या तिथल्या चर्चा ज्या आहे त्याच्यामध्ये आम्ही भेटणार आहोत आता सगळ्यांना. माननीय पवार साहेबांना भेटणारे, उद्धवजींना भेटणारे, आणि त्याच्या चर्चेतून कशा पद्धतीनं पुढे जायचं हे ठरवू आम्ही. परंतु शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष, त्याचं तत्वज्ञान, त्याची कार्यपद्धती ही आम्हाला मान्य नाही. आम्ही त्यांच्या विरुद्ध काम करणार. संगमनेरमधून आता ज्यांनी 40 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्या नेत्यांची नवीन आमदार जे अमोल खताळ त्यांनी डीएनए मागितलं. डीएनए तपासावा लागेल म्हणजे आता काय, किती नीच पातळी, खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे. त्यांना ते डीएनए माहिती का?
काय असतो डीएनए हे तरी माहिती आहे का? डीएनए शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल आणि तो बोलला असेल, याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही. पराभव झाल्यानं संगमनेर अशांत करण्याचा प्रकार तुमच्याकडून नाही, माझ्याकडून काहीच कारण नाही. अजूनच सगळ्या हरिनाम सप्त्यामधलं माझं भाषण मुद्दाम पहा. मी म्हणत असतो की राजकारण आहेच, ते घटनेनं दिले, पक्ष दिले, मतमतांतरं दिले, सत्ताधारी दिले, विरोधी दिला, पण हरिनाम सप्त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ताह साजरा केला पाहिजे, मतभेद दूर केले पाहिजे, बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. दोन एकामेकाविरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीनं महाप्रसाद वाटला पाहिजे. हे माझं वक्तव्य. मी कशा करतो, जे आम्ही उभं केलं, जे चांगल्या पद्धतीनं घडवलंय, जी संस्कृती संगमनेरची निर्माण केलेली आहे, ती आम्हाला मोडावं वाटणार नाही. आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार. कुठंतरी इथे संगमनेरामध्ये सहकार्याची मोठी सर्व उभी राहिली आहे, अनेक संस्था आहेत, हे सगळं मुंबईत काढण्यासाठी हे तर काहींचा हे तर शेवट टार्गेट तेच आहे. हे आपण जे म्हणता ते की संगमनेरचं म्हणजे आपल्या पुरतं जर बोलायचं ठरलं, महाराष्ट्राला याला सुद्धा हे वातावरण आहे, परंतु संगमनेरचा विकास मोडायचा आहे, संगमनेरमध्ये असलेली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे, इथं वातावरण इतकं खराब करायचंय की दहशतीचं वातावरण निर्माण करायचंय. त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यात झाला होता का? काय झालं राजापूरला एका चांगल्या आमच्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली. आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाळवाडीमध्ये पाहतो. अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे. खरं म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुलेत हे लक्षात घेतलं पाहिजे. खेळणे झाले हे आणि त्यांचा वापर होतोय, आपला वापर होतोय हे त्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही. याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारिता तुम्ही करा ना, तुम्हाला सगळं सापडल. त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे? संगमनेरचा राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचा दबाव पोलीस प्रशासनावर आहे का? असेल ना, कारण त्याशिवाय हे होणं शक्य नाही. त्याशिवाय पोलीस काही कलम टाकतायत. ते पोलीस म्हणजे स्वायत्त आहे का कोणाची घरगडी आहेत असं वाटावं अशी परिस्थिती आहे. पोलिसांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करणार, गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे, आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. तर ओके, महाराजांचा स्वतःच एक व्हिडिओ आला, त्यामध्ये ते म्हणतात की हिंदुत्वादी जे कार्यकर्ते त्यांनी मला सही सलामत बाहेर काढलं. ते तिथले व्हिडिओ तुम्ही मुद्दाम एवढे मोबाईल हे असतात, पहा असा सही सलामत काढलं आणि त्यांच्या कुणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तर दाखवा. तुम्ही दाखवून दिला का त्यांच्या कुणी हल्ला करताय तर जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यांना बजावेल काही चुकीचं आहे म्हणून. पण तुम्ही दाखवून द्या मला असं की त्यांच्यावर हल्ला झालाय, त्यांची गाडी फोडली. एक दुसरा विषय सर, संघ प्रमुख मोहन भागवत म्हणतात की इंग्रज सरकार जे आहे ते RSSला मोठा धोका मानत होतं. आता खरं म्हणजे इतिहासात असं दिसतं का स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघाने भागच घेतलेला नाहीये. ते मिळतं जुळतं होतं त्या इंग्रजांबरोबर. ही तर सगळा इतिहास आहे हा. काय संघाच्या इमारतीवर तिरंगा सुद्धा फडकावला नाही ही अवस्था होती. आता ते बदलत्या काळाबरोबर बदलते विषय राजकारणाकरता बोलतायत असं माझं मत आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS News 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.